नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ही मोत्याची राखी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आधी आपण बघूया. मी इथे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत. पांढरे आणि लाल रंगाचे आहेत आणि एक गोल्डन कलरचा 6 नंबरचा मणी आहे. त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे. धागा कट करायला कात्री आहे. आणि इथे मी हा राखीसाठी जो धागा आहे तो वापरत आहे, रेशमी धागा. तुम्ही लोकर सुद्धा इथे या जागी वापरू शकता. कुठलाही कलर तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. सुरुवातीला आपण धाग्यात 2 पांढरे आणि 2 लाल मणी ओवायचे आहेत आणि खाली अशी गाठ मारून घ्यायची आहे. व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते लूज पडत नाही आणि हे आपलं चौफूल जे आहे ते एकदम घट्ट बसेल. 2 पांढरे आणि 2 लाल मणी मी ओवलेले आहेत आणि गाठी मारून घेत आहे. तुम्ही इथे कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा मण्यांचा साईज लहान हवा असेल तर 3 नंबरचे मणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, काहीच हरकत नाही. आता गाठी मारून झाल्यानंतर हा जो पुढचा लाल मणी आहे, या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यात 2 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा आहे. याच लाल मण्यातनं ज्यातून धागा बाहेर काढला होता त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा खालून वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो लूज पडणार नाही असं आपल्याला दिसेल. तुम्ही इथे आपण गळ्यातला जो धागा वापरतो तो सुद्धा घेतलात तरी चालेल. आता आपण धागा 2 मणी पुढे सरकवून घेणार आहोत. एक पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मणी. असा धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण धाग्यात 1 पांढरा आणि 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता. त्यानंतर या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. अशा पद्धतीने झालेलं दिसेल आपल्याला. त्यानंतर धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा. खालचा पांढरा मणी आणि वरचा लाल मणी. असा यातनं धागावर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण हा इथला जो टोकाचा धागा आहे ना तो कट करून घेऊया, म्हणजे तो सारखा मध्ये मध्ये येणार नाही. हे ओढून घ्यायचा धागा. हे अशा पद्धतीचं झालेलं दिसेल. आता धाग्यात 2 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि या लाल मण्यातनंच धागा खाली काढून घेत आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 2 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा. पहिला पांढरा मणी आणि दुसरा पांढरा मणी असा धागा पुढे सरकवून घेतलेला आहे. 4 राऊंड आपले झालेले आहेत. अजून आपण 4 राऊंड करून घेणार आहोत. तुम्ही साईजनुसार हे राऊंड कमी जास्त करू शकता. आता मी परत धाग्यात 1 पांढरा आणि 2 लाल मणी ओवलेले आहेत. या पांढऱ्या मण्यातून ज्यातून धागा बाहेर निघाला आहे त्यातूनच धागा पुन्हा एकदा खाली काढून घेत आहे आणि 2 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा. 1 पांढरा आणि 1 लाल मणी. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आपल्याला. आता 2 पांढरे आणि 1 लाल मणी ओवायचा आहे. या लाल मण्यातनं धागा वर निघालेला आहे. याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा वर काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवायचा. या 2 पांढऱ्या मण्यातनं पुढे सरकवून घेतला. आता परत धाग्यात 1 पांढरा आणि 2 लाल मणी ओवायचे आहेत. या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा
आणि एक पांढरा मणी आणि लाल मणी असा धागा पुढे सरकवून घ्यायचा। आपली इथे 7 चौफुलं झालेली आहेत। अजून एक शेवटचं चौफुल मी करत आहे। 2 पांढरे आणि एक लाल मणी ओवायचा आहे आणि या लाल मण्यातनच ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यातूनच धागा वर काढून घ्यायचा आहे। धागा ओढून घ्यायचा। आता आपण गाठ मारून घेऊया। हे मागचं जे चौफुल आहे त्या गॅपमधनं मी धागा बाहेर काढून घेत आहे। धागा पूर्ण नाही बाहेर काढायचा, थोडासा ठेवायचा, त्यातनं मग धागा खाली काढून घ्यायचा। आपली सुई खाली काढून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची। हे बघा इथे मी गाठ मारलेली आहे। गाठ मारल्यानंतर या लाल मण्यातनं धागा काढून घेत आहे आणि पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घेत आहे। एखाद 2 मण्यांमधनं धागा सरकवून घ्यायचा आणि मग धागा कट करून घ्यायचा। तुम्हाला मापानुसार तुम्ही ही पट्टी बनवू शकता। आता आपण राखीसाठी हा आता दोरा घेतलेला आहे, हा कसा याला जोडायचा ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, टोकाला फेविकॉल लावून घ्यायचा या दोऱ्याच्या आणि हा जो पांढरा मणी आहे टोकाचा आपल्या पट्टीच्या त्यातनं हा बाहेर काढून घ्यायचा। मापाप्रमाणे कट करून घ्यायचे दोन्ही दोरे सारखे, बरोबर इक्वल हे धागे जुळले पाहिजेत। त्यानंतर इथे सुद्धा पुन्हा थोडासा फेविकॉल लावून घ्यायचा आणि मग आपला हा जो गोल्डन मणी आहे हा आपण त्याच्यात घालून घेऊया। हे बघा, हा जो मोठा 6 नंबरचा गोल्डन मणी आहे तो घालून घ्यायचा। मग हे धागे वेगळे करायचे आणि इथे एखाद दुसरी गाठ मारून घ्यायची, जेणेकरून आपला हा गोल्डन मणी हलणार नाही। घट्ट गाठी मारून घ्यायच्या आणि मग इथे टोकाच्या इथे सुद्धा एक छोटीशी गाठ मारायची। हे बघा, आणि मग जो फेविकॉलचा भाग आहे तो कापून टाकायचा। अशा पद्धतीने आपण ही एक बाजू जोडलेली आहे, तशीच आपण दुसरी बाजूही जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ही राखी तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता, दिसायला खूप छान दिसते। माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।